प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबरनाथ शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याच क्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 26 जानेवारी निमित्त मोतीराम पार्क येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व पालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करत तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी मोफत ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले। राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील यांच्या शुभ हस्ते हे लोकार्पण करण्यात आले। 24 तास नागरिकांच्या सेवेकरिता ही ॲम्ब्युलन्स सेवा मोफत सुरू करण्यात आली असल्याचे सदाशिव पाटील यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पूनम शेलार, सुनीता पाटील, समाजसेवक तानाजी पाटील, विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सोनकांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार, प्रमोद बोराडे, राजू सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत। मला पहिल्यांदा 8:15 अंबरनाथ नगरपालिका या कार्यालयासमोर माननीय नगराध्यक्षा तरुणजिले पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट या कार्यालयासमोर हा झेंडावंदन साजरा करण्यात आला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या। आणि आजच्या दिवशी आम्ही 26 जानेवारी 2026 या दिवशी आम्ही एक नवीन ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण या पूर्वेच्या अंबरनाथमधील लोकांसाठी फ्री सेवा देण्यात येईल आणि त्या ॲम्ब्युलन्सचं आम्ही लोकार्पण केलं। सर्वांना आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।